नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। महापालिका जनरल फंडातील विकास कामे मंजूर करत असताना यापूर्वी विविध आदेशानुसार प्रथम महापालिका आयुक्तांची तत्वतः मान्यता घेण्याची आवश्यकता नाही, असे आदेश निर्गमित करण्यात आले होते। सदर आदेश या आदेशानुसार रद्द करण्यात येत आहेत। यापुढे जनरल फंडामधील विकास कामे मंजूर करत असताना खालीलप्रमाणे कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे। विकास कामाबद्दल कोणतीही मागणी आल्यास त्यावर महानगरपालिका आयुक्तांचा शेरा झाल्यानंतर ते पत्र संबंधित विभागाकडे नोंदवून दिलं जाईल। संबंधित विभाग प्रमुख यांनी सदर कामाची आवश्यकता असल्याबाबत स्थळ पाहणी करून काम करणं आवश्यक असल्यास त्याचे अंदाजपत्रक बनवून फाईल संबंधित विभागामार्फत नियंत्रण अधिकाऱ्यांच्या अभिप्रायासह लेखा आणि वित्त विभागाकडे सादर करणं आवश्यक आहे। लेखा आणि वित्त विभागाने या फाईलवर विभागाने सुचवलेल्या लेखाशीर्षामध्ये तरतूद किती आहे, खर्च किती झाला आहे, शिल्लक किती राहिली आहे, फक्त याच गोष्टींची नोंद करून फाईल लेखापरीक्षण विभागाकडे सादर करून लेखापरीक्षण विभागामध्ये फाईल आल्यानंतर या फाईलबाबत आवश्यक वित्तीय कार्यपद्धती, शासन निर्णय, लेखसंहिता आणि विविध वित्तीय मार्गदर्शक सूचना यांच्या अनुषंगाने स्वयंस्पष्ट अभिप्राय देऊन मान्यतेसाठी सक्षम प्राधिकारी कोण आहेत याचा उल्लेख करून नसती सक्षम प्राधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर यापुढे बंधनकारक आहे। सक्षम प्राधिकाऱ्याकडे फाईल आल्यानंतर आवश्यकतेनुसार स्थळ पाहणी करून कामाची गरज विचारात घेता कामास फाईलवर मंजुरी घेऊन फाईलवर मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित विभागाने मान्यता आदेश तयार करून अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता देऊन लेखा आणि वित्त विभागातून प्रस्तावित लेखाशीर्षात सदर रक्कम खर्चिक टाकून त्याची प्रिंट आणि काम मंजुरी आदेश आणि तांत्रिक मान्यता आदेश फाईलसोबत जोडून फेर सादर करणे आवश्यक आहे। सदर आदेशाची अंमलबजावणी आज दिनांक 11/4/2025 पासून करण्यात येणार आहे। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुक पेजला लाईक करा, इन्स्टाला फॉलो करा।